श्री स्वामी समर्थ केअरटेकर भाग 85. आरव आणि त्याचे आई बाबा मीराच्या घरी भेटून गेले होते. तो क्षण अजूनही घरात दरवळत होता. दरवाजा बंद झाल्यावर वातावरणात एक गोड लाज, थोडी उत्सुकता आणि खूप सारा आनंद भरून राहिला होता. आरव आणि त्याच्या कुटुंबाच्या भेटीने मीराच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलेलं होतं. मीराच्या मनात मात्र हलकंसं अस्वस्थतेचं वादळ सुरू होतं. आता आई आणि श्वेता काय काय बोलतील याची तिला कल्पना नव्हती. तेवढ्यात श्वेता जणू काही हिच्या मनातलं वाचल्यासारखीच तिच्या दोन्ही कमरेवरती हात ठेवून मिश्किल हसतच बोलली, ताई, तुझ्या चेहऱ्याकडे बघून वाटत नव्हतं ग. तू सुद्धा कोणावरती प्रेम करू शकशील, आणि ते पण एवढा मोठा बिझनेसमॅन ज्याच्या मागे लाखो मुली लागलेल्या असतात. तो आरव राज्याध्यक्ष. त्याला पाहून घायाळ न होणं म्हणजे आश्चर्य आहे, आणि तू चक्क त्याच्या प्रेमामध्ये पडलीस. काय ताई, तुझं हे काहीतरी चाललंय हां? श्वेताचं बोलणं ऐकून मीरा लाजून थोडं मागे वळून उभी राहिली. तिच्या गालांवर गुलाबी छटा पसरली होती. ती काहीच बोलली नाही, पण डोळ्यातून तिची कबुली स्पष्ट होती. श्वेता पुढे म्हणाली, ताई, तुझं ठीक आहे ग, पण ते आरव राज्याध्यक्ष, ते सगळ्यांना आवडतात म्हणून तुला पण आवडले का? पण त्यांना तू कशी आवडलीस हे मात्र माझ्या डोक्यावरून गेलं. तेवढ्यात आई शांत आणि समजूतदारपणाने हसत म्हणाली, श्वेता, ते बोलले ना, त्यांनी आपल्या मीराचं दिसणं यापेक्षा तिचे संस्कार, तिची जबाबदारी आणि काळजी करण्याची भावना त्यांना भावली, म्हणूनच ना ते तिच्यावरती प्रेम करतात. आईचं हे बोलणं ऐकताच मीरा थोडी गहिवरली. आरवने तिला केवळ चेहरा सौंदर्य म्हणून नाही, तर तिच्या अंतरंगातील सुंदरतेसाठी निवडलं होतं हे तिला आता स्पष्ट होत होतं. आई पुढे हलक्या आवाजात म्हणाले, आपल्या मुलीने इतकं प्रेम आणि आदर कमावलेला आहे, हेच माझ्यासाठी मोठं आहे. बाकी समाज काय म्हणतो त्याला आता मला खरंच काही फरक नाही पडत. आईचं बोलणं ऐकून मीराच्या डोळ्यात नकळतपणे अश्रू दाटून आले. ती हलक्या पावलांनी आईजवळ जाऊन बसली. तिचा हात हळूवारपणे आईच्या हातामध्ये घेऊन ती अलगद म्हणाली, आई, एक विचारू का ग तुला? आई तशीच प्रेमाने तिच्याकडे बघत म्हणाली, हो बाळा, विचार ना. मीरा थोडी वेळ गप्प राहिली. तिच्या मनात अनेक प्रश्न होते, एक काळजी, एक भीती, आणि शेवटी ती आईकडे बघून म्हणाली, आई, खरंच मनापासून तू या लग्नाला तयार आहेस ना? म्हणजे फक्त माझ्या सुखाचा विचार करून नाही ना तू हे सगळं करत? तुला काही त्रास नाही ना या लग्नामुळे? फक्त मी सुखी व्हावी म्हणून तू तडजोड तर करत नाहीस ना? आईचं हसू मंदावत गेलं. तिच्या चेहऱ्यावर एक शांत समंजस भाव म्हटले. मीराच्या केसांवरून हात फिरवतच ती हळू म्हणाली, मीरा बाळा, मान्य आहे की आधी मी समाजाचा विचार करत होते, पण आता नाही. आता मी फक्त माझ्या मुलीचा विचार करते. आणि मीरा, खरं सांगू का, आरवसारखं स्थळ तुला चालून सुद्धा येणं हीच काहीसं पुन्हा पुन्हा मिळणारी गोष्ट नाही आहे. आजकालच्या जगात लोक किती स्वार्थी झालेत, पण आरव आणि त्याच्या आईबाबांनी आपल्याला जे समजून घेतलं ना, त्या सगळ्यांचं फार मोठेपण आहे ग. आणि आरवराव, तो मुलगा तुझ्यावर जसं प्रेम करतो ना मीरा, ते बघून मलाही खात्री वाटली की तू खरंच सुखामध्ये राहशील. आईचे डोळेही थोडे पाणावतात, पण तिचं बोलणं मात्र थांबत नाही. मला माझ्या मुलींचं चांगलं झालेलं बघायचं आहे ग. तू आणि श्वेता दोघीही लहानपणापासून फक्त या घरासाठी झटत आलेला आहात. तुमच्या चेहऱ्यावर हास्य पाहायचं आहे आता. फक्त जबाबदाऱ्या नाही तर थोडं सुखही मिळावं तुमच्या नशिबी. ती थोडं थांबून मृदू आवाजात पुढे म्हणाली, पण एक सांगू का मीरा, आज पहिल्यांदाच मला खरंच वाटलं की देव कुठेतरी आपल्या पाठीशी आहे. कारण ज्या घरावर सतत संकट आली तिथं आज आरवसारखा मुलगा तुझ्यासाठी उभा राहिला. मला आधी वाटायचं की तुमचं लग्न कसं होईल, योग्य मुलगा मिळेल की नाही, पण आता वाटतंय की सगळं ठरलेलं असावं. ती मीराच्या हातावर थोपटतच म्हणाली, म्हणूनच आता मनात कसलाही विचार आणू नकोस. मी पूर्ण मनापासून तुझ्या लग्नाला तयार आहे बाळा. आईचं बोलणं ऐकून मीराचं मन गलबलून आलं. थँक्यू सो मच आई. मीरा आईला मिठी मारत ओक्साबोक्शी रडू लागते.
तिच्या हृदयात दाटलेलं सारं काही त्या मिठीतून व्यक्त होत होतं. आई तिला शांतपणे थोपटते. एक हळवा प्रेमळ क्षण. तेवढा श्वेता हसतच दोघींना मिठीत सामील होते आणि मिश्किलपणे म्हणते, मी सुद्धा खूप खुश आहे बरं का. आणि एक सांगते, माझ्या ताईचं लग्न एवढं हँडसम मुलाशी होत आहे ना, माझे होणारे जिजू आरव आहेत असं मी आता सगळ्या माझ्या फ्रेंड्सना सांगणार आहे. सगळ्यांजवळ ते ऐकून जळणारच, पण मी मात्र खुश. मीरा आणि आई दोघीही तिचं बोलणं ऐकून हसतात. घरात खूप दिवसांनी खळखळाट हसू पसरतं. श्वेता पुढे आनंदाने म्हणते, ताई, तुझ्या लग्नात मला खूप काही करायचं आहे. डान्स, गाणी, सजावट सगळं. मी ना अगदी पूर्ण एन्जॉय करणार आहे. आई श्वेताकडे पाहून हसते आणि मग मीराकडे वळते. तिच्या डोळ्यात हळूच ओल दिसते, पण चेहऱ्यावर समाधान असतं. ती हलक्या आवाजात म्हणते, मीरा बाळा, एवढी आनंदाची बातमी आहे तर चल देवासमोर साखर ठेवूया. ते ऐकताच तिघी लगेच उठतात. घरातलं पूजेस्थान स्वच्छ असतं. त्या अगदी शांतपणे देवासमोर जातात. आई आरतीचा दिवा लावते. मीरा हात जोडते आणि श्वेता देवासमोर साखर ठेवते. त्या तिघीही एकाच वेळी देवासमोर हात जोडून नमस्कार करतात. त्या क्षणी घरात नुसती भक्ती नव्हे तर आशेची आणि प्रेमाची एक नवी झुळूक दरवळते. खरंच खूप दिवसांनी घरात निव्वळ आनंद होता. डोळ्यातून अश्रूही आनंदाचे होते. त्या तिघींना वाटत होतं आता खऱ्या अर्थानं सुखाचं एक नवं पर्व सुरू होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आज मीरा एका खास हेतूनं मामाच्या घरी आली होती. मनात अनेक प्रश्न घेऊन, थोडी घालमेल, थोडी शांतता, पण आज ती थेट मामीशी बोलणार होती. काही उत्तर हवी होती तिला. ती मामाच्या घराच्या दारासमोर उभी राहिली. क्षणभर नजर फिरवली, हात पुढं केला आणि दरवाजावर हळूच टकटक केली. 2 सेकंदात दरवाजा उघडतो. समोर मामी. ती थोडी घाबरलेली, आश्चर्यचकित, पण चेहऱ्यावर ते सगळं लपवायचा अयशस्वी प्रयत्न करत ती बोलली, मीरा, तू इथे अशी अचानक? मीरा शांतपणे पण टोचणारच स्वरातच बोलली, का गं मामी, मी काही माझ्या मामाच्या घरी येऊ नये असं काही आहे का? मामी एक पाऊल मागे सरकली, पण चेहऱ्यावर अजूनही थोडंसं कसलं तरी संकोच होता. ती म्हणाली, अगं मीरा, मी कुठे असं म्हणाले, पण एवढ्या दिवसांनी तू घरी आलीस ना, म्हणून मी सहज विचारलं फक्त. आणि तसंही तू पटकन दुसरा अर्थ काढतेस वाटतं. मीरा ही आता एक पाय उंबरठ्यावर ठेवत तिच्या स्टोनमध्ये उत्तर देते, का गं मामी, मी आलेलं तुला आवडलं नाही का? म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून तरी तसंच वाटतंय मला. ती पुढे सरकत म्हणते, आणि मला आत घेणार आहेस की नाहीस, की दाराबाहेर उभं ठेवून बोलायचं सगळं? मामी अजूनही निशब्द. त्या क्षणी मीरा कोणतीही परवानगी न मागता घरात सरळ आत आली. तिच्या चालण्यात ठामपणा होता. तेच इकडे मीरा अचानक घरात शिरलेली पाहून मामी थोडीशी घाबरलेली होती. तिचं हसू नकळत ओठांवर गोठून गेलं. क्षणभर तिची नजर घाईने घरभर फिरली. जणू काही मीराला कुठे जाऊच द्यायचं नाही हे ठरवत होती. कारण मीराच्या मामाचं नुसतंच ऑपरेशन झालं होतं आणि त्यानेच मीराच्या आईला किडनी डोनेशन केलं होतं एका आर्थिक कराराच्या बदल्यात. मामीने त्या बदल्यात मोठी रक्कम घेतलेली होती, खूप मोठी. आणि ही गोष्ट ती मीरापासून लपवू इच्छित होती. पण मामीला कुठे माहिती होतं की ही सगळी गोष्ट मीराला आधीच समजलेली आहे. पण मीरा शांत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही थेट संशय नाही, पण डोळ्यात एक गहन खोल पाहणं होतं. मामीच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवणं. मामी पटकन आत येते. मीराची नजर बाजूच्या खोलीकडे वळते, जिथे तिथे मामा झोपलेले असतात, आणि ती नकळत तिकडे वळू लागते. तेवढ्यात मामी थोडी उंच आवाजात बोलते, मीरा, बसतेस ना? कुठे निघालीस? थांब गं, ये इथे, खुर्ची घेऊन येते ना मी तुला. मामी घाईने एका खुर्ची ओढते. तिच्या शरीर भाषेत थोडी घाई, थोडा घाम आणि खोटं हसणं मिसळलेलं होतं. इथंच बस गं, मी आता चहा घेऊन येते. मामी तिचा आवाज सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचा टोन चढलेला होता. मीरा मामीच्या हातातली खुर्ची बाजूला करत शांत स्वरात म्हणाली, नाही मामी, खुर्ची वगैरे काही नको. असंच वाटलं की खूप दिवस झाले आपली भेटच नाही ना झाली. त्या दिवशीसुद्धा तू आईला बघायला आलेली होतीस, पण रस्त्यावरच आपली ओझरती भेट झाली. ना फारसं बोलणं झालं ना काही. मीराचा स्वर अत्यंत सौम्य होता, पण त्यात एक हिशोब दाखवणारा शांतपणा होता. मामी ऐकत होती, पण तिच्या कपाळावर किंचित आठी दिसू लागल्या होत्या. तेच मीरा पुढे म्हणाली, आणि तसंही तू सांगितलं होतंस ना की तू एवढा मोठा फ्लॅट घेतला आहेस. त्या दिवशी म्हणाली होतीस कधी वेळ मिळाला तर ये फ्लॅट बघायला. म्हटलं मामीला भेटावं, मामालाही भेटावं, आणि हो, तुमचा फ्लॅट तरी बघावं म्हणते.
हे ऐकताच मामी हबकली. काही क्षण ती शांत राहिली, मग पटकन बोलली, हो का? मग मीरा आधीच कॉल करायचा ना गं, मी तुला ॲड्रेस दिला असता, तिथेच भेट झाली असती आपली. मामीच्या बोलण्यात स्पष्ट घाई होती. तिला हे समजत होतं की मीरा काहीतरी जाणते, पण तरीही ती अजूनही प्रयत्न करत होती सगळं नॉर्मल ठेवायचा. मीरा मात्र अजूनही शांतपणे तिला बघत होती. तिच्या डोळ्यांमध्ये न विचारलेले अनेक प्रश्न होते, पण ओठांवर अजूनही गोड सौम्य हसू होतं. ती हळूच म्हणाली, कधी कधी अचानक भेटींचं वेगळंच महत्त्व असतं मामी. तुम्ही दोघं माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. म्हटलं आज भेटूच. आणि अगं असू दे की मामी, मामाचं जुनं घरसुद्धा मला छानच वाटतं. लगेच तुम्हाला काय डायरेक्ट मोठा फ्लॅट म्हणून तिथेच यायला सांगत आहेस का? मामाच्या जुन्या घरीसुद्धा यावं म्हटलं, आठवणी आहेत ना इथल्यासुद्धा. मामी थोडं गडबडलेल्या स्वरात बोलते, हो हो बरोबर आहे तुझं गं. मीरा थोडीशी आश्चर्याने, पण मामी मामा कुठे आहे गं? मामी हळू आवाजात पण थोडं नजर चुकवत, तुझा मामा? अगं ते तर कधीच कामाला गेले आहेत, सकाळी उठून लवकर गेले. मीरा बोलते, हो का? पण मामी आज तर संडे आहे, मग तरीसुद्धा मामा कामाला कसा गेला? मामी थोडं ओढून बोलते, अगं मीरा तुला माहिती आहे ना, तुझ्या मामाला काही ना काहीतरी कामं असतातच. रविवार असला तरी कुठे ते शांत बसतात, काहीतरी बाहेर काम होतं असं सांगून गेले आहेत. मामी लगेच विषय बदलत बोलते, तू बस ना आत, खूप दिवसांनी आलीस गं, चहा पाणी वगैरे देऊ का तुला? तेच मीरा हसत आणि घराच्या दिशेने पावलं टाकत बोलते, मामी आपण आतमध्ये जाऊन बसूया का गं? आणि सोहम कुठे आहे गं? आत आहे का तो? मीरा आतमध्ये निघालेली ते होती तेवढ्यात मामी थोडी घाईने पुढे येते आणि अचानक मीराचा हात पकडते. मामी गोंधळलेल्या स्वरात बोलते, अगं मीरा आत कुठे चाललेली आहेस? आत आत नको जाऊस गं तू. मीरा थबकते आणि आश्चर्याने बघते, का गं मामी, का नाही जायचे मला आत? काही झालं आहे का? मामी कसं तरी हसत हात सोडून घेते, अगं काही नाही गं, पण काय आहे ना, आतमध्ये खूप उंदरं झालेली आहेत, तुला ते बघून त्रास होईल म्हणून मग आपण इथेच बसूया ना. मीरा आता नजरेनेच मामीकडे संशयाने बघते आणि कडक सुरात बोलते, मामी बास ना, किती खोटं बोलणार आहेस? मामा आतमध्येच आहे ना, मग कशाला एवढं लपवतेस? मामी गोंधळलेली थोडं मागं सरकते, मी 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 कशाला काही लपू? खरंच गं मीरा, तुझा मामा नाही आहे घरात, बाहेर गेले ते, तूच काय बोलतेस असं? मीरा थेटपणे डोळ्यात राग आणि वेदना घेऊन बोलते, ठीक आहे मामी, पण जर मी आज जाऊन बघितलं आणि मला मामा तिथे दिसले तर मग तुझ्यासमोर तुझं खोटं कुठं करू का? मामीच्या चेहऱ्यावर क्षणभर सैरेभैरपणा येतो, तिच्या ओठांवर शब्द अडकतात, ती काहीच बोलू शकत नाही. तेच मीरा थोडं भावूक होऊन बोलते, बास मामी, आता खोटं बोलणं थांबव. कशासाठी? तुला माहिती आहे ना, एक खोटं लपवण्यासाठी माणसाला किती खोटा बोलावं लागतं. सारखं सारखांनी शेवटी काहीच उतरत नाही. त्यापेक्षा एकदा खरं बोल, खोटं बोलू नको. मामी गप्प उभी असते, पण आता मात्र मीराचं थेट खरं बोलणं ऐकून तिचा संयम तुटतो, तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसतो. मामी थेट कडक सुरात बोलतात, हे बघ मीरा, तुझं काय काम आहे ते थोडक्यात सांग, मला खूप कामं आहेत. तुझ्याशी इथं उभं राहून वाद घालायला माझ्याकडे वेळ नाही. मीरासुद्धा डोळ्यात ठामपणा, स्वर स्थिर आणि भावनांनी भरलेली बोलते, मामी तुला सांगू का, मलाही तुझ्याशी वाद घालायला अजिबात वेळ नाही, पण तरीही मी ते आले का? कारण मला माझ्या मामाची काळजी वाटते आणि सोहमचीही. मामी काही बोलत नाही, पण तिचा चेहरा आता सावध झाला होता. मीरा आता थोडी पुढे सरसावते, आवाजात वेदनाही होती, मामी तू काही खोटं लपवण्याचा प्रयत्न करतेस ते मला समजतंय. एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं, मग त्यावर तिसरं, आणि असं सगळं खोट्याचं जाळं विणते आहेस तू, पण त्याचा काहीही उपयोग नाही मामी. मामी थोडी हलते, पण मीरा थांबत नाही. तिच्या चेहऱ्यावर आता पूर्ण गंभीरता पसरलेली होती. मीरा पुढे बोलू लागते, मी आज इथे क्लिअर बोलायला आलेली आहे. आज खोटं बोलणं बंद कर मामी, कारण ती मोठी गोष्ट मला समजलेली आहे. माझ्या आईला किडनी माझ्या मामानं दिलेली आहे, ही गोष्ट मला समजलेली आहे. मामीचा चेहरा आता पांढरा फटक पडतो, तिचे ओठ थरथरू लागतात, पण मीरा थांबत नाही. मामी कितीतरी वेळा तू एक रक्ताचं नातं लांब करण्याचा प्रयत्न केलास, पण ते नातं रक्ताचं आहे ना, म्हणून ते पुन्हा पुन्हा जवळ येतं. मामाला मदत करायची होती, त्याचं मन तयार होतं, पण तू नाही म्हणत होतीस, आणि त्या बदल्यात काय घेतलंस तू? एक मोठा फ्लॅट, 8 लाख रुपये, आणि आता काय ऐकते मी, तू अजून 5 लाख रुपये मागत आहेस. कशासाठी मामी? एवढा पैसा तुला कशासाठी लागतोय? काय चाललं हे सगळं तुझं? तिथे एक अवघड शांतता पसरते. मामीच्या चेहऱ्यावर अपराधीपणा, भीती आणि अडकलेल्या भावनांची छाया दिसू लागते. मीरा मात्र ठामपणे उभी असते, खरं उघड करत. मीराचं स्पष्ट बोलणं ऐकून मामीचा संयम तुटतो. ती आता संतापाने मीराकडे बघते,
मीरा, हे तुला कोणी सांगितलं? कोणीतरी भरवतं आहे ना तुला हे? यांनी तुला सांगितलं का हे सगळं? मामी, मामाने मला काहीही सांगितलं नाही, एक शब्दही नाही. आणि तुला सांगते, मामावरती तू तुझं दडपण अजिबात आणू नकोस. पण अगं मामी, खरंच सांगू का, वागण्यावर एक लिमिट असते. आपण आपला स्वार्थ किती दाखवायचा? तू करोडोंचा फ्लॅट घेतलास, एखाद्या पॉश एरियामध्ये 8 लाख रुपये आधी घेतलेस, आता 5 लाख रुपये मागतेस, उद्या 10 लाख रुपये मागशील. कुठंपर्यंत मामी? किती दिवस तू असा पैसे मागणार आहेस? मामी, पैसा सगळं असतो का? ज्यांनी आयुष्यभर आपल्याला साथ दिली त्या माणसावर हक्क सोडून आपण फक्त व्यवहार करत राहायचं का? तू मामाच्या शरीरातून एक अवयव घेऊन गेलीस आणि त्याच मोबदल्यात म्हणून एवढा सगळा मोठा व्यवहार ठेवलास. हा व्यवहार आहे की नातं? मी इथे तुझी लाज काढायला आली नाही, पण जे चुकीचं आहे ते समोर आणणं गरजेचंच आहे. मामा जर हे सगळं काही स्वतः बोलत नाही आहे, तर मी त्याच्या आवाजासारखी इथे उभी आहे. स्वार्थ, पैसा, गैरसोयी यामधून जर नातं हरवत असेल तर हरवू नये म्हणून मी बोलते. मामीचा राग आता उफाळून आलेला असतो. ती थेट मीराकडे बघते आणि झणझणीत उत्तर देते. हे बघ मीरा, माझ्या नवऱ्यामुळे तुझी आई वाचलेली आहे, हे लक्षात ठेव. म्हणून तू मला शिकवू नकोस की मी काय करायचं आणि काय नाही ते. मीरा एक क्षण शांत उभी राहते, पण तिचा चेहरा गंभीर होतो. ती मामीच्या डोळ्यात डोळे घालून बोलते. मामी, मी कशाला तुला शिकवीन गं? तू माझ्यापेक्षा मोठी आहेस, समंजस आहे, तुला चांगलं समजतं असतं, काय करायचं आणि काय नाही ते समजतं. पण मी आज इथे फक्त एकच गोष्ट सांगायला आलेली आहे. तू तुझ्या नवऱ्याला विकलंस का? मामी गोंधळते, पण मीरा बोलत राहते. आता तिच्या आवाजात वेदना आणि राग मिसळलेला आहे. हो मामी, बरोबर ऐकतेस तू. तू मामाला विकलंस आणि आता हवे तेवढे पैसे दुसऱ्याकडून उकळत आहेस. मामाने एक किडनी दिली, तीसुद्धा कोणासाठी? त्याच्या सख्ख्या बहिणीसाठी, माझ्या आईसाठी, आपल्या घरासाठी. मामी काही बोलू पाहते, पण मीरा तिला थांबवते. मामाच्या उपचाराचा खर्च झाला, ठीक आहे. त्यावर तुमचं काही वैयक्तिक नुकसान झालं, तेही मामी मी समजून घेतलं. 8 लाख रुपये घेतले तेव्हा ही गोष्ट पूर्ण झाली असं वाटलं, पण आता पुन्हा 5 लाख, उद्या 10 लाख. काय मामी, किती मागणार आहेस? मी म्हणत नाही की तू काही मागू नकोस, माग, पण त्यालाही काही लिमिट असते ना. मग एक प्रश्न पडला आहे मामी, का तुझ्या तोंडातून एकदाही हे शब्द बाहेर पडले नाहीत? अहो, ही तुमची सख्खी बहीण आहे, किडनी मॅच होते, ब्लड ग्रुप जुळतो, मग आपण देऊ किडनी, काही चांगलं कर्म होईल. का गं मामी, काय एकदाही तू असं काही बोलली नाहीस? मीराच्या शेवटच्या प्रश्नानंतर मामीचं आतून सगळं उसळून येतं. तिच्या चेहऱ्यावरचा संयम तुटतो आणि ती भावनांनी भरलेल्या आवाजात स्फोट करते. मामीच्या आवाजात थरथर होता आणि एक तळमळ होती. मीरा, काय करायचं होतं मग मी या 4 पत्र्यांच्या खोलीत राहायचं होतं का आयुष्यभर? माझ्या स्वतःच्या आयुष्याबद्दल, भविष्याबद्दल, माझ्या सोहमबद्दल मी विचार करायचाच नाही का? 8 लाखांचं कर्ज होतं आमच्या डोक्यावर, ते फेडायचं नाही का आम्ही? तुझ्या आईला किडनी द्यायला माझ्या नवऱ्यानं आपलं आयुष्य धोक्यात घातलं, हे एवढंच आहे का? स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून किडनी द्यायची होती का त्यानं? मीरा आता शांत पण तीव्र नजरेने बघते. एक श्वास घेत ती बोलते. मामी, मी असं म्हणतच नाही की काही मागू नकोस. मदत घेणं चूक नाही, पण तीही मर्यादेच्या आत असावी लागते. तुला घर हवं होतं, घेतलंस, पण एवढं महागडं, करोडोंचं? एखाद्या दुसऱ्या ठिकाणी थोडं कमी बजेटमध्ये मिळालं असतं ना. कोट्यावधींचा फ्लॅट, अजूनही पैशांची मागणी. तुला कल्पना तरी आहे का मामी, हे किती मोठं आहे? तुला काहीच वाटत नाही का गं? तू अजून पैसे मागतेस? मीराचा स्पष्ट बोलण्यानंतर मामीचा चेहरा एकदम बदलतो. तिच्या आवाजात राग, चीड आणि थोडा अपमान मिसळलेला असतो. मीराचं बोलणं ऐकून मामी थोडी रागात बोलते. हे बघ मीरा, काय करायचं आणि काय नाही ना ते तू मला शिकू नकोस. तू अजून लहान आहेस आणि मी तुझ्यासारख्या 10 पाहिल्यात. मामी थोडी उंच आवाजात बोलू लागते. तेवढ्यात मीरा हात वर करून तिला थांबवत हळू पण राट स्वरात बोलते. मामी, शांत राहा. घरामध्ये माझा मामा पेशंट आहे. त्याच्या तब्येतीची थोडी हलगर्जीपणा माझ्यासाठी सहन होणार नाही. काही मागे पुढे झालं तर मी गप्प बसणार नाही. मामी थोडी मागे सरकते, पण तिचा चेहरा अजूनही स्फोटक असतो. तेव्हा मीरा थेट तिच्याकडे बघून ठामपणे बोलते. आणि मामी, तुला जर खरंच एवढं पैशांच्या मागे लागायचं असेल, मोठेपणाचं मिरवायचंच असेल, फ्लॅट, स्टेटस, ऐश्वर्य हवं असेल, तर मग मला तसं सरळ सांग. मी सोहमची आणि माझ्या मामाची काळजी घेऊ शकते. गरज नाही मला तुझ्या स्वार्थी निर्णयांची. मीराचं बोलणं ऐकून मामी उपहासात हसत बोलते.
हो ग हो. आता तू सगळ्यांची काळजी घेणारच ना. बरोबर आहे, कारण शेवटी तुझ्या हातात एक मोठं सोन्याचं मडकं लागलं आहे ना, आरव राज्याध्यक्ष नावाचं. मीरा एकदम स्तब्ध होते, पण तिचा चेहरा गंभीर राहतो. आणि मी काय ऐकलं ग? तुझं त्यांच्यासोबत लग्न ठरणार आहे म्हणे. खरंच ग? मोठ्या माणसाच्या गळ्यात पडली आहेस. बरंच काही मिळवत असशील ना आता तू त्यांच्याकडून. माझ्यासाठी फक्त एक फ्लॅट घेतला आहे मी, तुझ्यासाठी तर अख्खी बिल्डिंग खरेदी करशील ना तू. मोठी मालकीण होणार आहेस. तुझं नशीब असं लखलखते की सगळं सोपं झालं आहे ना तुझ्यासाठी. मामीचा कटाक्ष बोचतो, पण मीरा अजूनही गप्प. तिच्या डोळ्यात फक्त एक थंड शून्यता. ती हळूच एक दीर्घ श्वास घेते आणि मग बोलते. मीरा हळू पण ठाम आणि शांत स्वरात बोलते. मामी, आरव राज्याध्यक्ष माझ्या आयुष्यात आहेत हे खरं आहे, पण मी कुणाच्या पैशासाठी त्यांच्या आयुष्यात गेलेली नाही आहे. आणि तो मडकं सोन्याचं नाही, ते मडकं माणुसकीच्या नात्याचं आहे. मी त्याच्या नजरेत माणूस पण पाहिलं आहे, म्हणून मी त्यांच्याजवळ आहे. पण तू काय ग मामी? तू तुझ्या नवऱ्याचं माणूस पण विकून स्वतःसाठी सोने खरेदी करत आहेस, तफावत आहे, समजतेस का? इतक्यात अचानक एक आवाज त्या दोघींच्याही कानावरती येतो. तिने नाही मला जाळ्यामध्ये अडकवलं, मी स्वतःहून तिच्या जाळ्यात अडकलो आहे. त्या आवाजानं खोलीतील वातावरण जणू थिजतं. मामी आणि मीराचे डोळे पटकन दरवाजाकडे वळतात. दारात आरव उभा होता, डोळे रागाने लाल पण आवाज संयमित. त्याच्या उपस्थितीने मामी क्षणभर गांगरते, ती गडबडून जाते. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती, शब्द हरवले होते. मीरा थक्क, कारण आरवला तिने मुद्दाम गाडीत थांबायला सांगितलं होतं. तिला वाटलं नव्हतं की तो तिच्या मागे येईल. मामी घाबरलेली पण चेहऱ्यावर कृत्रिम हसू दाखवत बोलते. साहेब या ना. आरव गंभीर चेहऱ्याने घरात पाऊल टाकतो. त्याच्या नजरेत मामीकडे सरळ रोखलेल्या होत्या. मामी शब्द बदलत थेट मस्का लावण्याच्या सुरात बोलते. आता मी काय तुम्हाला साहेब म्हणते? अहो, तुम्ही तर आमचे जावई होणार आहात. मीरासोबत तुमचं लग्न ठरलं आहे ना, हो ना? आरव शांत पण स्पष्ट आवाजात बोलतो. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. मीरासोबत माझं लग्न ठरलं आहे. आणि तुम्ही म्हणालात ना की मीराने मला जाळ्यात अडकवलं. खरं तर मीराने मला जाळ्यात अडकवलं नाही, मी स्वतःहून तिच्या जाळ्यात अडकलो आहे. आणि हे मी अगदी आनंदाने केलं आहे. आरव थोडं पुढे येत मामीच्या डोळ्यात डोळं घालून बोलतो. हो, मी श्रीमंत आहे, पैसा आहे माझ्याकडे, पण मीरासारखी माणसं माझ्या आयुष्यात कधीच नव्हती. तिचं प्रेम, तिची काळजी, तिचं न बोलता समजून घेणं, तिची नम्रता, दुसऱ्यांसाठी असलेली सहानुभूती, हे सगळे एका माणसांमध्ये बघणं आजकाल दुर्मिळ झालं आहे. आणि मी ते मीरामध्ये बघितलं, म्हणून मी तिच्याशी लग्न करतो आहे. कोणाच्याही दबावामुळे नव्हे, तर स्वतःच्या मनाने. मामी एकदम सूर बदलून बोलते. हो ना, हो, बरोबर बोलताय. माझी मीरा खरंच फार गुणी मुलगी आहे. तिच्यासाठी मुलगी कोणाला मिळणारच नसती. फार भाग्यवान आहात हो तुम्ही. मीरा आणि आरव दोघेही शांत पण नजरानजर करत हळू समजून घेतात. दोघांनाही मामीचा खरा स्वभाव अगदी माहिती होता. मामीचे बोलणे ऐकून आरव बोलतो. खरं तर ना, मी इथे तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायला आलेलो होतो. माझं लग्न आहे आणि मुलीच्या लग्नामध्ये तिचा मामा तर लागतच असतो, म्हणून स्पेशल मामाला आणि त्याचबरोबर तुम्हालासुद्धा इन्व्हिटेशन द्यायला आलेलं आहे. लग्न ठरेल, लग्नाची तारीख समजेल, त्यावेळी आम्ही तुम्हाला नक्की सांगू. नक्की तुम्ही लग्नाला या. मामी हसत नकली आपुलकीने बोलते. हो, नक्की येणार आम्ही. आमच्या लाडक्या मीराचं भाचीचं लग्न आहे आणि आम्ही येणार नाही असं होईल का? हो ना मीरा? मीरा हसत पण डोळ्यात प्रश्नांची किनार घेऊन बोलते. हो ना मामी, येणारच. पण मामी एक विचारू? मामी थोडी सावध होते, चेहरा थोडा सावरते. तेच मीरा थेट बोलते. तुला आणखीन 5 लाख रुपये का हवे होते ग? म्हणजे तू मागितलेस असं मला समजलं, पण कशासाठी? मामी आता आरवसमोर परत हा विषय काढल्यामुळे दचकते. क्षणभर गोंधळते. हातातल्या पदराशी खेळत मीराकडे शांत राहण्याचा इशारा करते, पण मीरा आता मात्र थांबणार नव्हती. मीरा ठाम आवाजात बोलते. मामी एक सांगू, माणसाने एवढंही स्वार्थी व्हायचं नसतं. समोरचा किती पैसा देतो यावर आपण हवे तेवढे मागावेत असं नसतं. हो, मान्य आहे माझ्या मामाने किडनी दिली, त्यामुळे तू घराचं कर्ज फिटवायला आधी 8 लाख रुपये मागितलेस. पण मग तू पुढचं प्लॅनिंग सुरू केलंस, मोठा 2 BHK फ्लॅट बघितलास, किंमतसुद्धा विचारली नाहीस का? आता त्याच घरासाठी मोठी वास्तुशांती ठेवायची म्हणून तू आणखीन 5 लाख रुपये मागतेस? पैसे मागितलेस म्हणून राग नाही आला मला, पण त्या पैशाचा उपयोग तू चुकीच्या गोष्टींसाठी करतेस म्हणून राग आला आहे. अगोदर तू हेच पैसे सोहमच्या शिक्षणासाठी मागितले असतेस किंवा त्याच्या भवितव्यासाठी, तर मी काहीच बोलले नसते.
मामी, देव आपल्याला देऊनसुद्धा बघतो आणि न देऊनसुद्धा बघतो. आपण त्या परिस्थितीत कसं वागतो हे तो बघत असतो. मामी, पहिली गोष्ट, तू एवढे पैसे यांच्याकडून घेतलेस ही गोष्ट मला मुळात पटलीच नाही. आणि दुसरी गोष्ट, पैसे घ्यायचे ते घ्यायचेच, पण असं अंधाधुंद मागायचं का? 8 लाख रुपये, मग फ्लॅट, आणि आता पुन्हा 5 लाख. मामी, स्वतःच्या कष्टाचे पैसे घरात जास्त काळ टिकतात असं म्हणतात. मागून आणलेले पैसे गरजा भागवू शकतात पण स्वप्न पूर्ण करत नाहीत. मी तुला फक्त एक सजेशन द्यायला आले. ऑपरेशनसाठी जेवढे पैसे मिळाले तेवढे पुरे. 8 लाखांचं कर्ज फेडलं, आता मोठा फ्लॅट घेतलास, ठीक आहे ना, पण आता हे आणखीन 5 लाख रुपये. मामी, काहीतरी व्यवसाय कर, काही उत्पन्नाचं ठोस बघ. उगीचं 4 लोकांना दाखवण्यासाठी सगळं उधळू नकोस. काही लोक येतील, खातील, म्हणतील खूप छान घर आहे, छान वास्तुक शांती, जेवण भारी आहे, पण दुसऱ्या दिवशी तेच लोक मागे काय बोलतील माहिती आहे? हिने एवढे पैसे कुठून आणले, हिने काहीतरी केलं आहे का, हेच राहील मामी. आणि खरं सांगू का, मोठं घर दाखवलं की पोट आयुष्यभर भरतं का गं? शिक्षण, कष्ट, संस्कार हेच आयुष्य घडवतात. सोहम 10वीला आहे, त्याचं पुढचं शिक्षण बाकी आहे, त्याचं करिअर महत्त्वाचं आहे, त्यानं स्वतःच्या पायावरती उभं राहायला पाहिजे. तू म्हणशील ऑपरेशन झालं म्हणून पैसे मिळालेत, पण मामी, आता ऑपरेशन संपलं, सगळा काही खर्च भागला आहे, पुढे एकही रुपया आता तुला मिळणार नाही. सॉरी, पण हे खरं आहे. आणि मामी, जर तू असंच करत राहिलीस ना तर सोहमसुद्धा हा स्वभाव शिकेल. त्याला वाटेल आई सगळं पुरवते ना, काही कष्ट करायची गरजच नाही. मग त्याचं काय, तो काय शिकेल, कोणत्या मार्गाने जाईल? मुलं आईवडिलांकडून शिकतात. जर तू त्याला सगळं आयतं दिलंस तर त्याला कष्टाची किंमत कळणार तरी कशी? म्हणून मामी, पैसे मागण्यापेक्षा स्वतः काहीतरी उभं कर. सोहमला एक उदाहरण दे की मेहनतीने, सचोटीने आयुष्य उभं करता येतं. मामी, आपणच आपल्या मुलांना योग्य ते संस्कार द्यायचे असतात. आपण कसे वागतो, काय करतो तेच ते आपल्या मुलांकडून शिकतात. म्हणून मामी, मी तुला एवढंच सांगते, आता बास कर यांच्याकडून आणखीन पैसे मागणं. तेवढे त्यांनी दिले ना तेवढंच पुरे. तुला खरंच कधी गरज पडली ना, सोहमचं शिक्षण म्हण किंवा एखादा आजार म्हण किंवा एखादा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, तर नक्की सांग, हक्काने सांग. त्यावेळी मदत नाकारणार नाही, पण ती मदत योग्य ठिकाणी व्हायला हवी. मामी, तुला हे सगळं कदाचित लेक्चर वाटेल, पण खरंच एकदा या सगळ्या गोष्टींचा विचार कर. तो 5 लाखांचा उपयोग खरंच योग्य पद्धतीने कर. दाखवण्यासाठी श्रीमंती नको. 4 माणसांना बोलवून जेवण घालवण्यापेक्षा त्याच पैशांचा उपयोग कर, एक छोटासा बिझनेस सुरू कर किंवा सोहमच्या पुढच्या शिक्षणासाठी ठेव. तो अजून लहान आहे, त्याचं भवितव्य उभं करायचं आहे. मामी, नवीन घर घेतल्यावर लोकांना बोलवावं, जेवायला घालावं, नक्कीच हे योग्य आहे, पण एवढी श्रीमंती दाखवू नकोस की त्यात आपलं सगळं काही तू गमावून ठेवशील. मी आज इथे फक्त हेच सांगायला आले, इथून पुढे तुला यांच्याकडून एकही रुपया अजिबात मिळणार नाही. आणि माझं हे सगळं काही बोलणं ऐकून तुला माझा राग आला चालेल, पण मी जे काही करते ते अगदी योग्य आहे हे मी स्वतः सांगते तुला. आणि मामी, सगळ्यात महत्त्वाचं, मामाने माझ्या आईला किडनी दिली, त्याचं मोल पैशात करू नकोस. किडनी दिली म्हणजे हवे तेवढे पैसे घेता येतात असं तुझ्या मनातसुद्धा येऊ नये. मामाने स्वार्थ भावनेने तो निर्णय घेतला, आणि जर उद्या मामाला काही त्रास झाला, आजारी पडला, तर त्याची जबाबदारी माझी आहे. मी सगळं बघेन हे मी तुला शब्द देते. माझ्या मामाने आईला वाचवलं, आज माझी आई, त्याच्या आई त्याच्यामुळे आहेत. आणखीन एक गोष्ट, सोहमचं संपूर्ण शिक्षण मी बघेन, त्याच्या भवितव्यासाठी जे काही लागेल ते मी देईन. मामाचा आजारपण तेही मी बघेन. पण मामी, इथून पुढे तू यांच्याकडून 1 रुपयासुद्धा मागायचा नाहीस. आणि त्या 5 लाखांचं काय करायचं हे सगळं काही तुझ्यावरती डिपेंड आहे. व्यवसाय कर तर फायदा होईल, नाहीतर उडव, मग पुन्हा मागू नकोस. मुंबईसारख्या शहरात तू काहीतरी स्वतःचं करू शकतेस. फक्त योग्य त्यावेळी योग्य तो निर्णय घे, योग्य वापर कर, एवढंच सांगायला आले होते मी, बाकी काही नाही. मामी, मीरा आणि आरव यांचं संभाषण चालू असतं. आतल्या खोलीत असलेले मामा हे सगळं ऐकत असतात. काही क्षणाने ते हळूहळू बाहेर येतात. त्यांना पाहताच मीरा घाईघाईने पुढे येते. मीरा हळू पण काळजीने बोलते, मामा, तू कशाला बाहेर आलास? तुला त्रास होईल ना, तू विश्रांती घेतली पाहिजे होतीस ना. मामा डोळ्यात पाणी आणि थरथरत्या आवाजात बोलतात,
मीरा बाळा, तू किती काय करतेस आमच्यासाठी. तू सोहमच्या शिक्षणाचा खर्च उचलणं हे ऐकून अंग शहारलं माझं. मी खरंच सांगतो, मी पैशासाठी कधीच तुझ्या आईला किडनी द्यायचा निर्णय घेतला नव्हता गं. ती माझी बहीण होती आणि तू तर मुलीसारखी आहेस. मीरा डोळ्यात अश्रू पण ठामपणे बोलते. मामा, हे सगळं मी नात्याच्या माणुसकीसाठी करते. तूच एकट्याने माझ्या आईचा जीव वाचवलास. मग आज जर तुझ्या मुलाच्या भविष्यासाठी मी काही करू शकते तर ते माझं कर्तव्य आहे. तू जीव धोक्यात घालून तिच्यासाठी पाऊल उचललंस, मग मी सोहमच्या शिक्षणाचा खर्च बघूच शकते ना. ते जारव पुढे सरसावतो, एक हलकीशी मिश्किल पण प्रेमळ हसरी लकप घेऊन. हो मामा, आणि आता आमचं लग्नसुद्धा ठरलं आहे. मी आणि मीरा लवकरच लग्न करणार आहोत. मग लग्नात पाठीमागे लिंबू पकडायला मामा लागतोच ना, त्यामुळे लवकर बरे व्हा. काहीही अडचण असेल तर सांगायला संकोच करू नका. मामा डोळे पुसतात, मग हसत बोलतात. माझी मीरा, खूप मोठं सुख दिलंस गं. आता वाटतं खरंच देव माणसाच्या हातात तुझा हात गेलाय. आरवसारखा चांगला माणूस तुझ्या आयुष्यात आला हे पाहून जीव भरून येतोय. मीरा आणि आरव दोघंही मामाच्या पाया पडतात, नंतर मामीच्या सुद्धा. मामा हसून बोलतात. तुम्ही आलाच आहात तर थांबा थोडा वेळ, चहा पाणी घेऊन जा. मीरा हसत बोलते. नाही मामा, काही नको, मी घरूनच खाऊन आले. तू तुझी काळजी घे, आराम कर. माझ्या आल्यानं तुझं काम आहे बरं का. सगळं प्लॅनिंग तुझ्याकडूनच करायचं आहे. ती मामीकडे वळते. थोडी शांत पण स्पष्ट स्वरात बोलते. मामी, मी निघते, पण मी जे काही बोलले ते फक्त तुझं भलं व्हावं म्हणून बोलले. कदाचित माझ्या बोलण्याने तुमचं मन दुखावलं असेल तर माफ कर. माझा हेतू फक्त एक, या घरात पुन्हा प्रेम आणि विश्वास यावं. काळजी घ्या. मीरा आणि आरव बाहेर जातात. गाडीपर्यंत चालत जात असतात. वातावरण थोडं शांत, पण मीराच्या चेहऱ्यावर ठामपणा आणि आरवच्या चेहऱ्यावर किंचित संभ्रम असतो. आरव मधुर पण थोडा विचारात मीराकडे बघतो आणि बोलतो. मीरा, एक विचारू? तू मामींना आज इतकं थेट का बोललीस? गरज होती तर त्यांनी माझ्याकडून पैसे मागितले असते, त्यात काहीच बिघडलं नसतं. पैसे आहेत माझ्याकडे, आणि शेवटी मामा तयार झाले होते ना आईसाठी किडनी द्यायला. मग त्यांनी पैसे मागले तर त्यात काय? मीरा हळू आवाजात पण ठामपणे बोलते. आरव, पैसे मागितले म्हणून मला काहीच वाटलं नाही, पण पैसे मागण्याची एक मर्यादा असते. तुम्ही काही बोलत नाही म्हणून त्यांना वाटतं जेवढं मागू तेवढं मिळणार. तुम्ही त्यांच्या प्रत्येक मागणीला हो म्हणत आलात, म्हणून माती याच सवयी लावत आहेत. आधी 8 लाख, आता 5 लाख. तुम्हाला माहिती आहे का हे 5 लाख कशासाठी होते? आरव नकारार्थी मान हलवतो. म्हणजे? आरव विचारतो. तेच मीरा थोडं कठोर होऊन बोलते. सुख शांतीच्या जेवणासाठी, मोठ्या फ्लॅटचं उद्घाटन आणि त्या घरात मोठ्या श्रीमंतीचा देखावा करण्यासाठी. मी सगळी माहिती काढली होती. जेवणात 100 लोक, मोठे तंबू, जेवणाचे 50 प्रकार. हे गरजेचं नव्हतं आरव. हे केवळ श्रीमंती दाखवण्यासाठी होतं. मला वाटलं होतं घरात काही गंभीर प्रॉब्लेम असेल, पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा मला मामींना थांबवणं गरजेचं वाटलं. कुणीतरी त्यांना वास्तव दाखवायला हवं होतं, म्हणून मी आज इथे आले आणि स्पष्ट बोलले. आरव प्लीज, आता यापुढे मामी पैसे मागतील तर देऊ नका. जेवढं दिलं आहे ते पुरेसं आहे. आरव थोडं मिश्किलपणे बोलतो. ठीक आहे, ऐकतो मी तुझं ऐकावंच लागेल ना, शेवटी तू होणारी बायको आहेस माझी. मीरा घरातल्या घरात लाजून हसते. आरव हळूच तिचा हात धरतो आणि दोघं गाडीकडे चालत जातात. आरव थोड्या गंभीर आवाजात मीराकडे बघत बोलतो. मीरा, आता तुला आईने डायरेक्ट घरी बोलवलेलं आहे. मीरा थोडी आश्चर्यचकित होऊन बोलते. का? आता अचानक घरी कशासाठी बोलवलं आईने? आरव बोलतो. अगं, ती म्हणत होती की आज गुरुजी येणार आहेत घरी, म्हणून सहजच आईने तुला घरी बोलवलेलं आहे. काही विशेष असं कारण नाही, पण तिला वाटलं तूसुद्धा तिथे असावीस. मीरा थोडं संकोचून बोलते. बरं ठीक आहे, आधी मग मी तिकडे येते आणि मग घरी जाते. आरव हलक्या हसण्याने बोलतो. चल, मी तुला घेऊन जातो, त्यानंतर तू तुझ्या घरी जा. दोघं घराच्या दिशेने निघतात आणि काही वेळात राज्याध्यक्ष मेशरमध्ये पोहोचतात. आशा त्यांना पाहत आनंदाने म्हणते. अरे मीरा बाळा, आलीस तू? ये ना गं, अगदी बरोबर वेळेवर आलीस. बघ, गुरुजीसुद्धा येतच आहेत. मीरा नम्रपणे हसून आशाकडे बघते. आता मी तुम्हा दोघांची पत्रिका दाखवते आणि लवकरच लग्नाचा मुहूर्त काढून टाकूया. चांगल्या गोष्टीसाठी उशीर कशाला? मीरा हळूच आवाजात थोडी लाजून बोलते. हो आई, चालेल. हॉलमध्ये सगळेजण गप्पांमध्ये मग्न असतात. दाराच्या बाहेर गाडीचा आवाज येतो. आशा पटकन उठते आणि आनंदाने बोलते. गुरुजी आलेत बहुतेक. ती दरवाजाकडे धावते. आरव आणि मीरा उठून उभे राहतात. दार उघडताच गुरुजी हातात पंचांग आणि फोल्डर्स घेऊन आतमध्ये येतात. आशा आदराने बोलते. या ना, या गुरुजी.
किती दिवसांनी तुम्ही घरी येत आहे. बसा ना, बसा. थोडा चहा किंवा काही खायला आणते. गुरुजी हसत बोलतात. हो, अगदी बरं वाटलं तुमच्याकडे येऊन. काहीसे जास्त दिवस झाले नव्हती आपली भेट. आशा त्यांना सोफ्यावर बसवते आणि मग स्वयंपाकघरात जाऊन चहा स्नॅक्स घेऊन येते. सगळं प्रेमाने गुरुजींना देते. गुरुजी तेवढ्यात आरव आणि मीराकडे बघतात. आशा गुरुजींकडे बघत प्रेमळ स्वरात बोलते. गुरुजी, ही आहे माझी होणारी सून, म्हणजेच आरवची होणारी बायको. मीरा लाजून उभी राहते आणि दोन्ही हातांनी नमस्कार करते. नमस्कार गुरुजी. गुरुजी समाधानी हसतात. गुरुजी बोलतात, सदा सुखी भव, देव आशीर्वाद देव. मीरा त्यांच्या पाया पडते. गुरुजींनी तिच्या डोक्यावर हळूवार हात ठेवून आशीर्वाद दिला. अशा टेबलावर ठेवलेल्या फोल्डरमधून 2 पत्रिका काढते आणि गुरुजींच्या हातामध्ये देते आणि गुरुजींकडे बघून बोलते. गुरुजी, या दोघांच्या पत्रिका आहेत. तुम्ही बघा आणि या दोघांच्या लग्नासाठी एक उत्तम शुभ मुहूर्त काढा. आशा काकूंचं बोलणं ऐकून गुरुजी दोघांची पत्रिका हातात घेतात. ते चष्मा नीट करून शांतपणे पत्रिकेचा अभ्यास करू लागतात. हॉलमध्ये एकदम शांतता पसरते. प्रत्येकाचं लक्ष गुरुजींच्या चेहऱ्याकडे. मीरा थोडीशी घाबरून आरवकडे पाहते. आरव मात्र गंभीरपणे शांत बसलेला असतो. गुरुजी काही वेळ पत्रिका निहाळतात आणि मग हलका हसऱ्या सुरात बोलतात. खरं सांगायचं, दिवाळीनंतरचेच मुख्य लग्नाचे मुहूर्त असतात. तुळशी विवाह झाल्यानंतर लग्नात सुरुवात होते, त्यामुळे चांगले मुहूर्त तर पुढेच आहेत. सगळे ऐकत असतात. अशा काही बोलणार तेवढ्यात आरव पटकन स्पष्ट सुरात बोलतो. नाही गुरुजी, दिवाळीनंतर फार उशीर होईल. काही शक्य असेल तर आत्ताच लवकरात लवकर एखादा चांगला मुहूर्त बघा ना. आरवचं बोलणं ऐकून सगळेजण थोडं आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात. मीराचे डोळे क्षणभर मोठे होतात. ती आरवकडे बघते. त्याच्या चेहऱ्यावर थोडा ओढवलेला पण ठाम भाव असतो. हॉलमध्ये क्षणभर शांतता पसरते. तेवढ्यात जगदीशराव हसत बोलायला सुरुवात करतात. जगदीशराव हसत मिश्किलपणे बोलतात. अरे आरव बाळा, होणाऱ्या बायकोला एवढ्या लवकर घरी येण्याची घाई झाली आहे वाटतं तुला. एकदा लग्न झालं की बायको बाठी लागते रे, मग सुटका नाही आयुष्यभर. हे ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. पण आशा काकू मात्र रागाने जगदीशरावांकडे बघतात. म्हणजे काय? तुम्हाला काय म्हणायचं आहे? माझ्याशी लग्न करून तुम्ही पश्चाताप केलात का? सगळं वातावरण क्षणभर थांबतं. आशा पुढे बोलत राहतात. उगीचच त्याच्या मनात काही भरवू नका बरं का. मुलगा आपलं लग्न ठरवते, त्यात आनंद मानायचे की टोमणे मारायचे? हे छोटंसं टोमणं भांडण सगळ्यांची मजेशी ठरतं. आरव आणि मीरा हळूच एकमेकांकडे पाहतात आणि दोघंही हसू लागतात. गुरुजीसुद्धा गालातल्या गालात हसतात आणि पुढे हसत गोंधळ निवडत बोलतात. बरं आता आरव बाबांची इच्छा आहे तर आत्ताचा एखादा चांगला मुहूर्त मी बघतो. गुरुजी पुन्हा पंचांग उघडतात. काही क्षण तीव्र शांतता पसरते. सर्वजण अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत असतात. थोड्या वेळाने गुरुजी बोलतात. हे बघा आशाताई, तसा लवकरात लवकर आणि सगळ्यात बाबतीत उत्तम असा मुहूर्त म्हणजे 10 ऑगस्ट. त्या दिवशी श्रवण नक्षत्र आणि सुकर्म योग आहे. अतिशय शुभ मानला जातो. आशा आश्चर्याने बोलते. 10 ऑगस्ट? एवढ्या लवकर? मीरासुद्धा थोडी घाबरत बोलते. काय? 10 ऑगस्ट इतकं लवकर? गुरुजी हळूच हसत बोलतात. खरं सांगायचं तर बाळानं, दिवाळीपर्यंत फारसे चांगले मुहूर्त नाही आहेत, पण तो 10 ऑगस्ट हा एक अत्यंत शुभ सुसंधी मुहूर्त आहे. तुमचं लग्न जर लवकरात लवकर करायचं असेल तर मी तुम्हाला नक्कीच 10 ऑगस्टचाच मुहूर्त सुचवेन. आणि जर थोडा वेळ ठेवायचा तयारीसाठी तर मग पुढचं उत्तम वेळ येईल दिवाळीनंतरच. इतकं ऐकून अचानक आरव उत्साहीपणे बोलतो. नाही गुरुजी, 10 ऑगस्ट चालेल. आम्हाला काही हरकत नाही गुरुजी. त्याचवेळी मीरा आश्चर्याने आणि थोड्या चिंतेने बोलते. असं कसं? एवढ्या लवकर लग्न? तयारी कशी होणार आहे इतक्या कमी वेळात? मीराचे बोलणे ऐकून आशाताई हसत हसत मीराचा हात हातामध्ये घेतात आणि बोलतात. अगं बाळा, तू काही काळजीच करू नकोस. आपल्याकडे 100वर नोकरचाकर आहेत. गरज पडली तर अजून लोकांना बोलवू. सगळं अगदी राजशाही थाटात करू. तू फक्त आनंदी राहा. उद्यापासूनच तयारी सुरू करू आणि 10 ऑगस्टपर्यंत भरपूर वेळ आहे तसं म्हणलं तर. आशाचे बोलणे ऐकून मीरा थोडी विचारात पडते, पण आशाताईंचं बोलणं ऐकून विश्वासाने हसते. बरं चालेल मग 10 ऑगस्ट. इकडे आरवच्या चेहऱ्यावर एक निराळाच आनंद दिसतो. त्याच्या मनात आतून काहीच हलतं. आतला मनात विचार करत, कधी एकदा मीरा माझ्या घरची होते याची मी वाट पाहतोय. दरवेळी ती लपून छपून भेट घ्यावी लागते, पण आता फक्त काही दिवस आणि ती कायमची माझी होणार आहे. गुरुजी पुढे बोलतात. तर मग 10 ऑगस्ट लग्नासाठी पक्कं. आता एंगेजमेंटसाठी 1-2 तारखा आहेत आणि मग लग्नाच्या दिवशी कुठल्या वेळेला विधी करायची याची माहिती मी देतो. आशाताई झपाट्याने नोटपॅड काढतात आणि सगळ्या वेळा, विधी, नाव, तारखा अगदी बारकाईने लिहून घेतात.
घरात आता लग्नाचं वातावरण भारलेलं आणि एक उत्साह सगळ्यांच्या चेहऱ्यावरती उमटलेला. गुरुजींनी 10 ऑगस्टचा शुभमुहूर्त सांगितल्यावर आशा काकू उठून त्यांच्या जवळ जातात. हातात एक सुंदर वाटी आणि शाल घेऊन त्या गुरुजींना विनम्रपणे दक्षिणा देतात. आणि आशा काकू बोलतात, गुरुजी, तुम्ही इतक्या वेळात वेळ काढून आमच्या घरी आलात, इतकं प्रेमाने आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यामुळे ही तुमच्यासाठी छोटीशी एक दक्षिणा प्लीज स्वीकारा. गुरुजी हसत बोलतात, सौभाग्यवती भव, तुमचं घर सतत आनंदाने भरलेलं राहू. आशा हसत मीराकडे आणि आरवकडे वळते. मीरा बाळा, आरव, चला बघू, गुरुजींचा आशीर्वाद तर घेऊन बघ्या. मीरा आणि आरव दोघंही विनम्रपणे गुरुजींच्या पायाशी वागतात. गुरुजी दोघांच्या डोक्यावर हात ठेवून प्रेमाने आशीर्वाद देतात. सदैव एकत्र सुखी रहा. देव तुमच्या जोडीला सतत प्रेम आणि समजूतदारी ठेवो. गुरुजी आपल्या सामानासह घराबाहेर पडतात. घरात एक सकारात्मक आनंदाने भारलेलं वातावरण तयार झालेलं होतं. आशा हसत बोलते, चला आता लग्नाच्या तयारीला खऱ्या अर्थाने सुरुवात. काय काय करायचं, काय नाही याचं नीट प्लॅनिंग करायला हवं. तेच आरव बोलतो, आई तू सुद्धा खूप टेन्शन घेऊ नकोस. मी डेकोरेशनसाठी इव्हेंट टीम आहे ना, त्यांना कॉल करतो. सगळी सजावट, हॉल, स्टेज, मंडप, थीम ते सगळं सांभाळतील. प्रोफेशनल लोक आहेत. अरे हो रे आरव, ते सगळं करतील बिनधास्त, पण लग्नाची खरेदी, कपडे, दागिने, मेनू या गोष्टी तर घरच्यांच्या नजरेखाली व्हायला हव्यात ना. आपण सगळं आउटसोर्स करू शकत नाही. शेवटी हे आपल्या घरातलं लग्न आहे. मीरा, मी आज तुझ्या आईला फोन करते आणि सांगते हा मुहूर्त. अगं टाईमच नाही राहिला आपल्याकडे. आज 27 जुलै म्हणजे केवळ 13 दिवस आहेत लग्नाला. 5 तारखेपासून सगळे कार्यक्रम होतील. एंगेजमेंट, मेहंदी, हळद, संगीत सगळं भरघोस असणार. त्याआधी सगळी तयारी करायला हवी. म्हणूनच उद्या आपण सगळेजण लग्नाच्या कपड्यांची शॉपिंग करूया. मी तुझ्या आईलाही तसं सांगते. आता वेळ न घालवता तयारीला लागायलाच लागेल. मीरा अजूनही थोडी विचारत असते, पण आईचा तो उत्साह बघून हलकंसं असते. हो आई, चालेल. चला गाईज, फायनली आरव आणि मीराच्या लग्नाची तारीख ठरलेली आहे. ती म्हणजे 10 ऑगस्ट. हो, मी ना 10 ऑगस्ट काही अंदाजाने तारीख काढलेली नाही बरं का. खरंच ही लग्नाची तारीख आहे. आणि हो, मी सुद्धा माझं लग्न या दिवशी ठरवलं आहे. आजचा भाग बघून काय वाटलं सांगा ना. मीरा आणि मामीला ज्या स्टाईलमध्ये समजावलं ते आवडलं का. आता खरी धमाल तर सुरू होणार आहे. शॉपिंग सुरू होईल. लग्नाचे कपडे, झगमगते दागिने, पारंपरिक साड्या, पंजाबी ड्रेस, भारी घागरे, एक ना अनेक गोष्टी. मग त्यानंतर सुरू होतील सगळे धमाकेदार फंक्शन्स, मेहंदी, हळद, संगीत, एंगेजमेंट आणि अर्थातच मोठं राजेशाही लग्न. आता माझी एक विनंती, तुम्ही सगळे नक्की यावर का. हा फंक्शन तुम्ही अटेंड केलाच पाहिजे. आणि फक्त पाहुणे म्हणून नाही, काहीतरी भन्नाट आयडियाज घेऊन या. एखाद्या पारंपरिक चालीरीती, काही हटके फंक्शन आयडिया, की तुमच्याकडे नवीन काही इनोव्हेटिव्ह गेम्स असतील तर नक्की मला कमेंट्स करून सांगा. तुमची आयडिया जर मला आवडली तर ते मी माझ्या स्टोरीमध्ये ॲड करणार. आणि हो, तुमचं नावसुद्धा तिथे झळकणार आहे बरं का. एखाद्या पात्राद्वारे तर नक्कीच झळकेल. आणि शेवटी एक स्पेशल सूचना आहे तर आणायलाच पाहिजे बरं का. छोटा मोठा नको, मोठा गिफ्ट्स हवा आहे, कारण लग्न आहे यावर राज्याध्यक्ष आहे, अगदी VIP लग्न. चला गाईज, आजचा भाग कसा वाटला मला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. बाय, टेक केअर.